रावणाला बाजूला काढून राम कसा समजावून सांगणार? औरंगजेबची कबर काढण्याच्या मागणीवर जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया आहे. रामायणाची तुलना या इतिहासाशी करू नका, नरेश म्हस्केंचं हे उत्तर आहे. दंगली घडतील अशी वक्तव्य आव्हाडांनी केलेली आहेत, असं नरेश म्हस्केंचं म्हणणं आहे. मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही. तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा. तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा. दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा. पण चालेल, समजवतील. रावणाला बाजूला काढून राम समजवतील, दुर्योधनाला बाजूला काढून महाभारत समजवतील, काय करतील. आता जितेंद्र आव्हाड, रामायण आणि महाभारत याची तुलना आपण या इतिहासाशी करू नका. रामनवमीची मिरवणूक असेल, हनुमान जयंतीची मिरवणूक असेल, शिवजयंतीची मिरवणूक असेल, तर या मिरवणुकीमुळे दंगली घडतात अशा पद्धतीचे वक्तव्य आपण केलेले आहेत. आम्ही समजू शकतो मतांसाठी आपण लाचारी करताय, परंतु त्यांचा संबंध आपण याच्याशी जोडू नका.